आपल्याला आयुष्यात यश हवं असतं, पैसा हवा असतो आणि लवकर श्रीमंत व्हावं हा तर जवळजवळ प्रत्येकाच्या स्वप्नातलाच विचार असतो. पण हा खरा प्रश्न काय आहे? सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं, पण सगळे श्रीमंत का होत नाही? कारण फक्त मेहनत नाही, तर योग्य माइंडसेट हा सर्वात मोठा फरक घडवतो. आज आपण बघूयात लवकर श्रीमंत होण्यासाठी कोणता माइंडसेट लागतो आणि कोणते विचार आपल्याला आयुष्याला वेग देतात आणि कोणत्या सवयी आपल्या विकसित करायला हव्यात. नंबर 1, स्वतःला श्रीमंत होण्याची लायकी आहे हे मान्य करणं. श्रीमंत होण्यासाठी सुरुवात खिशातून होत नाही, तर ती तुमच्या डोक्यातून होते. तुम्ही रोज स्वतःला सांगायला हवं, मीही श्रीमंत होऊ शकतो, क्षमता आहे, मी मोठं करू शकतो. जेव्हा हा विश्वास मनात पक्का बसतो, तेव्हा तुमची पावलं आपोआप त्या दिशेने चालू लागतात. खरं तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीची सुरुवात पैशाने नाही, तर त्याच्या स्वतःच्या सेल्फ बिलीफनेच झालेली असते. नंबर 2, क्विक मनी नाही तर स्मार्ट मनी. लवकर श्रीमंत होणं म्हणजे कुठला जुगार लावणं किंवा स्कॅम शोधणं नाही. खरं श्रीमंत होणं म्हणजे योग्य संधी ओळखून तिथे वेळ आणि मेहनत गुंतवणं. ज्यांना दिसत नाही तिथे व्हॅल्यू तयार करणं, हाच खरा स्मार्ट गेम असतो. शॉर्टकट कधीतरी 2 पैसे देतील, पण जास्त काळ टिकत नाही. उलट स्मार्ट थिंकिंग तुम्हाला आयुष्यभर पैसा कमवून देतील. त्यामुळे क्विक मनीच्या मागे न धावता स्मार्ट मनी कसा येईल यावरती फोकस करा. हाच पुरेपूर बदल घडवणार आहे तुमचा माइंडसेट. नंबर 3, वेळेची किंमत समजून घेणं. श्रीमंत लोकांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वेळ. ते वेळ फुकट घालवण्यापेक्षा तो कुठेतरी जातो याचं बारकाईने निरीक्षण करतात. त्यांना माहीत असतं की पैसा हरवला तरी परत मिळवतो, पण गेलेला वेळ कधी परत येत नाही. म्हणून ते अनावश्यक लोक अनलेस स्क्रोलिंग आणि ऊर्जा खाण्यासाठी आपली ऊर्जा खाणाऱ्या गोष्टींना सरळ कट मारतात. त्यांचा पूर्ण फोकस प्रोडक्टिव्ह कामांवरती आणि रोजचा टाइम प्लॅन पाळण्यात असतो. शेवटी वेळ वाचवणारा माणूस खरा पैसा कमवतो, कारण वेळच योग्य वापरला तर त्यातून श्रीमंती जन्माला येते. नंबर 4, आजच्या जगात पैसा, नशीब किंवा ओळखीपेक्षा कौशल्य महत्वाचं. खरं तर आजच्या काळात स्किल हीच खरी वेल्थ आहे. कोणत्याही श्रीमंत माणूस फक्त नशिबावरती आलेला नसतो, तो त्याच्या स्किलवर कमावतो. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, मी आज कोणती स्किल शिकलो? ती लोकांच्या कामाची आहे का? ती एखादी समस्या सोडवते का? मार्केटमध्ये ज्याची किंमत आहे का? ती स्किल शिकवणाऱ्यांना पैसा आपोआप मिळत जातो. त्यात कम्युनिकेशन, डिसिजन मेकिंग आणि मनी मॅनेजमेंट ही 3 गोल्डन स्किल असतात. तर तुमच्या ग्रोथ थांबवणार कोणीही नसतं. हा स्किलचा गेम जमला की श्रीमंती तुमच्या मागे धावायला लागते. नंबर 5, डिसिप्लिन श्रीमंतीचा सर्वात शक्तिशाली शस्त्र. धडपड तर सगळेच करतात, पण डिसिप्लिन ठेवणारे फार थोडे असतात आणि हाच श्रीमंतीचा खरा खेळ बदलणारा पॉइंट असतो. श्रीमंत होण्यासाठी रोज सातत्याने काम करणं, रोज थोडं स्वतःमध्ये सुधारणा करणं आणि भावनेत न वाहता शांत डोक्याने निर्णय घेऊन खूप महत्वाचं काम करणं. योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं की प्रगती आपोआप होते. खरं सांगायचं तर माइंडसेट कितीही भारी असो, पण डिसिप्लिन नसेल तर काहीच होत नाही. सातत्य आणि शिस्त हेच श्रीमंतीकडे नेणारं सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. नंबर 6, नेटवर्क म्हणजेच योग्य लोकांची निवड. श्रीमंतीकडे जाणारे सगळ्यात वेगवान लिफ्ट म्हणजे तुमचा सर्कल. तुमच्या कोणासोबत वेळ घालवता हे कारण गरिबी मनाचे लोक सतत कमीपणा, भीती आणि नकारात्मकतेने भरलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला ते मागे खेचतात. पण विजन असलेले आणि पुढे बघणारी लोक तुमच्यात कॉन्फिडन्स भरतात आणि तुम्हाला पुढे ढकलतात. म्हणूनच नकारात्मक लोकांपासून दूर राहणं, सतत शिकत राहणं आणि यशस्वी लोकांच्या संगतीत राहणं
खूप महत्वाचा आहे. खरं तर एका योग्य व्यक्तीशी झालेली एकच भेट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कधी कोण कसं उचलून धरेल सांगता येत नाही. नंबर 7, अपयशाला घाबरू नका. अपयशाला घाबरणं म्हणजे स्वतःलाच थांबवणं. कोणताही श्रीमंत किंवा यशस्वी माणूस अपयशाशिवाय वर आलेला नसतो. त्याचा विचार असा असतो, अपयश म्हणजे हार नाही, ते म्हणजे माहिती, चूक झाली, ठीक आहे, आता काय सुधारायचं हे समजलं. पण सामान्य लोक अपयश झालं की घाबरून बसतात, पुढे पाऊलच टाकत नाहीत. शेवटी फरक इथेच पडतो, तुम्ही अपयश पाहून थांबणार की त्यातून शिकून पुढे जाणार. कारण तुमची हीच निवड तुमचं भविष्य आणि तुमची श्रीमंती ठरवते. सर्वात शेवटी मित्रांनो, लक्षात ठेवा, श्रीमंत होणे हा नशिबाचा खेळ नाही, तो पूर्णपणे माइंडसेट, स्किल्स आणि डिसिप्लिनचा परिणाम असतो. योग्य माइंडसेट असेल तर संधी आपोआप दिसतात, ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि पैसा वाहतुकीप्रमाणे तुमच्या जीवनात येत राहतो. तुमचा माइंडसेट बदला, आयुष्य आपोआप बदलेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.